नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातून आहे। आज आपण इयत्ता 8वीची प्रथम सत्र परीक्षा बघतोय। विषय समाजशास्त्र आहे, गुण 50 आहेत। तर ही सराव प्रश्नपत्रिका आहे। याची मदत तुम्हाला प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी, स्वरूप समजून घेण्यासाठी आणि आपला अभ्यास कितपत झालाय, किती करायचं हे समजून घेण्यासाठी आहे। तर आपण प्रश्न वाचूयात। प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण लिहा। तर शेतकऱ्यांनी डॅश डॅश जिल्ह्यात संचारबंदीची चळवळ सुरू केली। गोरखपूर, खेडा, सोलापूर की अमरावती। 2. इतिहासाच्या साधनांमधील डॅश डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। लिखित, मौखिक, भौतिक आणि दृकश्राव्य। 3. गीता रहस्य हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला। लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल। ब. खालील तक्ता पूर्ण करा। दर्यावर्दी आणि कार्य। डॅश डॅश कार्य आहे आफ्रिका दक्षिण टोकापर्यंत पोहोचला। 2. ख्रिस्तोफर आणि 3. वॉस्को द गामा। त्यांनी काय काय काम केलं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। आता पुढचा आहे प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। कोणतीही 4 आहे, 4 मार्कांसाठी। असा वेळ झाला ना तर जर वेळ असेल तर 5 उत्तर लिहून टाकायची की चुकून एखादं जर चुकलं तरी आपल्याला 4 मार्क मिळतील। 1. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली? 2. गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? 3. प्रार्थना समाजाच्या नेत्यांची नावे लिहा। 4. इतिहासाच्या साधनातील भौतिक साधने कोणती? 5. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? ब. खालील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 3, 6 मार्कांसाठी, प्रत्येकी 2 मार्क आहेत। सकारण म्हणजे आपल्याला कारण द्यायचे एखाद्या विधान स्पष्ट करताना। 1. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले। 2. भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही। 3. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला। 4. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला। प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा। कोणतेही 2, 4 मार्कांसाठी आहे। राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय आहेत? 2. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय? आणि 3. छायाचित्रे। प्रश्न चौथा, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. राष्ट्रपतींचा कार्यकाल डॅश डॅश वर्षाचा असतो। 3, 4, 5 की 6? 2. संसदीय शासन पद्धती डॅश डॅश येथे विकसित झाली। इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका की नेपाळ? ब. शोधावं लिहा। लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात। 2 मार्कांसाठी प्रश्न आहे। भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। 5वा प्रश्न आहे, खालील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही? 1. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला। 2. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असते। तर ब प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या। कोणतेही 2, 4 मार्कांसाठी आहे। 1. लोकसभेच्या अध्यक्षांची कामे सांगा। 2. मंत्रिमंडळाचे कार्य सांगा आणि 3. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? आता इथे 8वीचा भूगोल याच प्रश्नपत्रिकेमध्ये आहे। समाजशास्त्राचा टोटल पेपर आहे हा। प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी लिहा। 1. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला डॅश डॅश म्हणतात। प्रावरण, गाभा, भूकवच की खंडीय कवच? 2. वाळवंटी प्रदेशात डॅश डॅश कमी असल्यामुळे हवा कोरडी असते। निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता, सापेक्ष आर्द्रता। 3. मानव सागर तळ रचनेचा डॅश डॅश भाग प्रामुख्याने वापरतो। भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान की सागरी डोह? 3 मार्कांसाठी आहे हे। आता इथे आपल्याला ब चूक की बरोबर ते लिहा। चुकीची विधाने दुरुस्त करा। कोणतेही 3? तर 1. मुंबई शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे। 2. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे। 3. खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात। आणि 4. सुमारे 51% पृथ्वीचा भाग पाण्याने व्यापलेला आहे। प्रश्न दुसरा, सुबक आकृती काढून भागांची नावे लिहा। कोणतेही 1. पृथ्वीचे अंतरंग महासागर तळरचना। ब. फरक स्पष्ट करा। सियाल व सायमा। 2. सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता। 3. शीतप्रवाह आणि उष्ण सागरी प्रवाह। प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2. कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत। 2. ढग हे आकाशात तरंगतात। 3. सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे। आता प्रश्न ब शेवटचा प्रश्न आहे।
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. कोणतेही 2 खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे लिहा. 2 एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते. आणि 3 ढग म्हणजे काय आणि ढगांचे प्रकार लिहा. तर अशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका इथे सोडून झाली आहे. प्रॅक्टिस करा, जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुमच्यासाठी पेपर लिहिताना सोपं जाणार आहे. कारण लॉकडाऊनमुळे लिखाणाची प्रॅक्टिस तुलनेनं किती होती आहे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा पेपर सोडवायला बसाल बरोबर वेळ 2 तास लावून ते होतोय की नाही, उरकतोय की नाही बघण्यासाठी आपण सराव प्रश्नपत्रिका दिली आहे. आणि अभ्यास छान करा. ओके, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.